आम्ही सारे खवय्ये. उपवासाची अळूवडी आपण शिकतोय, म्हणजे उपवासाला चालणारी अळूवडी आपण शिकतोय. तर साहित्य लिहून घ्या. आळूची पानं, भगरीचं पीठ, राजगिऱ्याच्या लाह्या, राजगिरा पीठ, दाण्याचं कूट, जिरपूड, चिंचेचा कोळ, आलं जिऱ्याचा ठेचा, मीठ, मिरचीचा ठेचा, तिखट, तूप, खोबरं, कोथिंबीर आणि गूळ. साहित्य झालंय. आणि आता आपण नीट बघूया कसं कसं काय मिक्सिंग आहे, किती प्रमाण आहे पिठांचं, काय आहे. हे आहे वऱ्याच्या तांदूळाचं पीठ. हे अर्धी वाटी. ते पण वऱ्याच्या तांदूळाचं, म्हणजे वऱ्या भाजून मिक्सर मधनं काढून काढ. नंतर हे राजगिरा पीठ. त्याच्या निम्म. कारण राजगिरा पीठ हा मऊपणा आणि हा असा खसखशीतपणा. थोडं दाण्याचं कूट, 2 चमचे, जास्त नाही, खमंगपणा बोलतो. नंतर चिंचेचा कोळ. मुख्य म्हणजे आळूला चिंचेचा कोळ व्यवस्थित पाहिजे, कारण नाही तर ते एखाद वेळेला एक्झॉलिक ऍसिडमुळे खासतं ते. आणि चिंच आली म्हणजे गुळ आलाच. आंबट गोड तिखट असं पाहिजे. ही जिरपूड. कारण आता याच्यात दुसरे मसाले म्हणजे हे आलं आणि जिऱ्याचा ठेचा आहे, कारण झणझणीतपणा पाहिजे. आणि शिवाय हिरव्या मिरचीसाठी कोथिंबीर, खोबरं आपल्याला हवं असेल तसं. तर मीठ. आणि आता आपण मिरचीचा ठेचा व्यवस्थित वापरलाय, पण तिखटाचा एक वेगळा स्वाद येतो. पण ते मग आपल्याला जितकं तिखट लागत असेल त्याप्रमाणे मिरच्या घातल्या, आलं घातलंय, जिरं घातलं आहे. आता थोडं हे घाला हाताने. आता हे नीट सगळं हाताने मिक्स करायचं आणि सरसरीत करायचं भज्याच्या पिठासारखं, की आपल्याला ते लावता आलं पाहिजे आळूच्या पानांना. व्यवस्थित गुळ विरघळून घाला थोडं, कारण तो आणि फुगत जातो ना. वऱ्या फुगत जातात. आणि वऱ्याचं राजगिरा पण फुगत जातो. वऱ्याचं तांदूळ घालण्याचं कारण की अतिशय पचायला हलकं आहे. राजगिरा तर आहेच, पण वऱ्या सुद्धा अतिशय हलका आहे. मिश्रण झालं. आता ते अळूच्या पानांना लावायचं. त्याची तयारी सगळी तयारी झालेली आहे. मिश्रण आहे, पानं आलेली आहेत. तर आता आणि काळ्या देठाचं अळू घ्यायचं स्पेशल, त्रिकोण आकार असलेलं. विशेष म्हणजे घालू मी. हो घाला. आणि आता आपण ही करतोच आहे वळकटी. एका ह्याच्या वळकटी 2च्या वर पानं घ्यायची नाहीत. अच्छा. फार मोठं होतं ते आणि जाड होतं, मग एखाद्या वेळी आतमध्ये हे राहत नाही, शिजत नाही ते. आणि कापायलाही त्रास होतो खूप. नाही तर असं जाड होतं, पिठूळ लागते मग ती आपल्याला अळू. आणि पानाच्या रेषांच्या दिशेने हे करायचं, म्हणजे हे नाही होत, ते फाटत नाही पान. सगळ्या बाजूनी नीट लावून घ्यायचं. आता उलट सुलट ठेवायचं पान नेहमी. त्याचं कारण म्हणजे त्या खाचा न एकमेकात नीट बसतात. आता या बाजूनी असं करायचं, इथे पण हे लावायचं पीठ. आपलं जे तयार झालं मिश्रण आहे, तयार झालेलं, म्हणजे सगळ्या बाजूनी त्याची चव लागते. नाही तर फक्त मध्ये चव लागेल ना. आणि हे गुंडाळत जायचं आणि घट्ट गुंडाळायचं. हे असं आलं टोकतं आपल्या हाताने आत सारायचं. या टोकाला पुन्हा पीठ लावायचं, म्हणजे ते चिकटतं चांगलं. आपण पूर्वी वळकटी बांधतो ना तसं गादीची गुंडाळी करायचं. वळकटी गुंडाळायचं थोडक्यात. म्हणजे अळूचा उंडा जो आपण 8 ते 10 मिनिटं कुकरची शिट्टी काढून चाळणीमध्ये वाफवला, तर तो काकूंनी कट करून घेतलेला आहे. आणि आता तो साजूक तुपावरती आपण फ्राय करणार आहोत. त्याच्या अगोदर राजगिऱ्याच्या लाह्यावर आपण तो हे करूयात, म्हणजे दिसायला छान दिसतं. एक प्रकारचं गार्निशिंग. पण मग कसं करायचं ते आधी? ते अशी आळूची वडी त्याच्यात घोळवायची. एक मिनिट. हो मस्त. आणि राजगिऱ्याच्या लाईमुळे कुरकुरीतपणा पण येतो त्याला एक प्रकारचा. अशा प्रकारे तुम्हाला आता उपासाला सुद्धा अळूवडी खाता येणार आहे. तरी आता कुरकुरीत आम्ही मस्त फ्राय करून दोन्ही बाजूनी. आणि तुम्ही पण साहित्य कृती घ्या लिहून पटकन. उपासाची अळूवडी. उपवासाची अळूवडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अळूची पानं, भगरीचं पीठ, राजगिऱ्याच्या लाह्या, राजगिरा पीठ, दाण्याचं कूट, जिरेपूड, चिंचेचा कोळ,
आलं जिराचा ठेचा, मीठ, मिरचीचा ठेचा, तिखट, तूप, ओलं खोबरं, कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये भाजलेल्या वरी तांदळाचं पीठ घेऊन त्याच्या निम्म राजगिऱ्याचं पीठ, दाण्याचं कूट, चिंचेचा कोळ, गूळ, जिरेपूड, आलं जिऱ्याचा ठेचा, हिरव्या मिरचीचा ठेचा, कोथिंबीर, ओलं खोबरं, मीठ आणि तिखट घालून सारण सैलसर भिजवून घ्यावं. हे मिश्रण अळूच्या पानांना लावून उंडे वाफवून घ्यावेत. या उंड्यांच्या वड्या कापून राजगिराच्या लाह्यांमध्ये घोळवाव्यात आणि साजूक तुपावर खरपूस भाजून घ्याव्यात. आम्ही